प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भारती धिवरे, दिनकर पाटील, संगीता घोटेकर आणि अमोल पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य महारॅली काढण्यात आली आहे। दरम्यान यावेळी रॅलीची सुरुवात प्रभाग क्रमांक 9 मधील श्रमिक नगर या ठिकाणाहून झाली। यावेळी अधिक माहिती भाजप उमेदवार दिनकर पाटील यांनी दिली आहे। याप्रसंगी प्रभाग क्रमांक 9 मधील हजारो लाडक्या बहिणी, नागरिक मोठ्या संख्येने या महारॅलीमध्ये सहभागी झाले होते। माझं नाव तनिषा वाघमारे, मी श्रमिक नगर या विभागात राहते। तरुण हे जे उमेदवार आहे, आपण तरुण म्हणून काय त्याच्याकडे कसं बघता? तरुण म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू। त्यांनी या श्रमिक नगर भागाचा विकास केलेला आहे चांगल्या पद्धतीने। तुम्ही आज दिनकर पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाले आहे, नेमकं कसा प्रतिसाद वाटतोय त्यांचा? मी लहानपणापासून शिवाजीनगर मध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे आणि जसं अण्णा पहिले पण नगरसेवक होते, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी त्यांची जीवाची पर्वा न करता आम्हाला आमच्या घरी भाजीपाला पोहोचवलेला आहे। आमची पूर्ण काळजी घेतली। जेव्हा माझ्या मुलाची तब्येत खराब झालेली होती, अमोल दादांनी मला ॲम्ब्युलन्स करून मुंबईला ऍडमिट केलं होतं। माझ्या मुलाला पूर्ण काळजी घेतलेली होती आणि पूर्ण परिसराची आमची स्वच्छता असो किंवा इतर पाण्याची समस्या असो, कोणतेही काही कामं असो, अण्णांनी आणि अमोल दादांनी कधीच कमी केलेलं नाही आणि करत पण नाही। करत आम्हाला सर्व सहकार्य करताय। चारी फायनल निवडून येतील का? हो, पूर्ण चारही फायनल पूर्ण 100%, 1001% प्रचंड मतांनी निवडून येतील। प्रेमानंद जोशी ठाकरे वंडे सांगा ना, वंडे भाऊ काय सांगाल? आपण या भाजपच्या रॅलीमध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दाखवत आहे, नेमकं एवढं मोठं प्रेम कसं अण्णावरती प्रेम करणारे काय सांगाल तुम्ही? सर्वप्रथम जय श्रीराम। मी सागर वैष्णव, भाजप सदस्य नाशिक महानगर व गौरक्षक नाशिक शहर। आपण हे बघताय की एवढं प्रचंड प्रतिसाद आपले लाडके सभागृह नेते दिनकर पाटील यांचं हे प्रेमच तुम्हाला दिसत असेल। एवढी जनसंख्या, हे कोणी पैसे आणलेले काही 300 आणि 200 रुपयाचे लोक नाहीये, हे सर्व अण्णावर प्रेम करणारे लोक आहेत। आज प्रभाग क्रमांक 9 मधील अण्णा हे सर्व लोकांसाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीला मान सन्मान देत राहतात। आज जी ही जनता तुम्हाला दिसत आहे, या जनतांनी अण्णाला महाराष्ट्रातील सगळ्यात बहुमताने निवडून देण्यात यशस्वी ठरणार आहेत, याची मला जाणीव आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांना आपण काय आवाहन करणार? माझं तर एकच आव्हान आहे, या परिसरातील सगळ्या प्रभाग क्रमांक 9 मधील आपल्याला पॅनल टू पॅनल भारतीय जनता पार्टी यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि दिनकर पाटील यांचं कामाची पावती हे लोकांनी सहज माहितीच आहे, याला सांगायची काही आवश्यकता नाही आपल्याला। आज प्रभाग क्रमांक 9 मधील तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारे इथं असं एक काम नाही की ते नाही झालेलं आहे। अण्णाचं जे काम आहे ते किती केलं तर कौतुक कमीच आहे। आणि तसेच आपले युवा नेतृत्व अमोल दादा दिनकर पाटील हे तर सामान्यपासून तर जनसेवापर्यंत यांचं काम प्रबळ दावेदार मध्ये मानलं जात आहे। आणि आमच्या या प्रभाग 9 मधील हे तर निश्चित आहे, फक्त आम्हाला गुलालीची वाट बघायची आहे आणि आमच्या गुलालच्या गाड्या आता उद्या परवा रवाना झाल्याच आहे, ते आम्ही डंपर भरून गुलाल आता इथे उजळणार आहेत। त्यांना काही बोलायचं नाही, कोणीच त्यांनी आवाज दिला म्हणून आपण आवाज द्यायचा, आपण अजिबात आवाज द्यायचा नाही, कोणीच नाही। म्हणजे ही शिस्त पाळायची आणि फक्त तुम्ही कटाव्यापरी लोभ असं करू नका। पूर्ण रॅली काय सांगाल तुम्ही? आज या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झाले आहे, तुम्ही तरुण आहेत, नेमकं तुम्हाला हा उमेदवार कसा असावा याचं उत्तम उदाहरण आहे। काय सांगाल तुम्ही या रॅलीमध्ये, नेमकं काय वाटतं तुम्हाला? अमोल भाऊंबद्दल जर सांगायचं ठरलं तर युवा ऊर्जा फाउंडेशनच्या मार्फत नगरसेवक नसताना त्यांनी खूप सारे कामं करतात युवा ऊर्जा फाउंडेशन मार्फत युवा पिढींसाठी। जसं की वाचनालय, आता आमच्या मुलांसाठी त्यांनी जवळजवळ 1500 मुलांसाठी वाचनालय बांधलेलं आहे शिवाजीनगरला। युवा ऊर्जा फाउंडेशनच्या अंतर्गत खूप सारे कामं करतात, तर आम्ही त्यांना एक संधी नक्कीच देऊ की नगरसेवक बनवू आम्ही, की त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी खूप कामे करावी। आपलं नाव? ऋषिकेश आभार। असं आहे। प्रभाग क्रमांक 9 आम्ही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भारतीताई धिवरे, दिनकर पाटील, संगीताताई घोटेकर, अमोल पाटील, आता ही रॅली आम्ही इथून निघून ही समाप्ती विदा सावरकर हॉस्पिटल जवळ होणार आहे। पण तुम्ही एवढा असा उत्सव बघितला, हे काही आर्थिक देवाण घेऊन करून आलेले माझे बंधू भगिनी, यांचं आमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे। त्यांना जाणीव 1975 पासून
मी काम करतो या भागामध्ये आणि सर्व जाती धर्माला बरोबर काम करतो म्हणूनच एवढी माझी माता भगिनी आहे. मी कधीही जातीवाद दुजाभाव कोणावर आता तुम्ही बघितलं विरोधक आम्हाला एवढ्या शिवीगाळ करतात, खालच्या पातळीची शिवीगाळ करतात. त्यांचं काही काम नसताना सुद्धा ते आम्हाला शिव्या द्यायच्या नाही. आम्हाला या भागाचा विकास करायचा आहे, नाशिक शहराचा विकास करायचा आहे. इथली गुंडागर्दी नाशिक शहराची माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपण बघितली सगळी मिटवलेले गुन्हेगार आज जेलला आहेत. आपल्याला इथं कोणत्या प्रकारची आमचा नंबर 1 तर भारतीय जनता पार्टीला जो विषय आहे विकास करणार आहे, या ठिकाणची गुन्हेगारी थांबणार आहे आणि सगळ्या जाती धर्माला न्याय मिळणार आहे. खास करून लाडक्या बहिणींचं खूप कल्याण होणार आहे. देवाभाऊनी त्यांना 1500 रुपये दर महिन्याला देतात आणि आज अख्ख्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी खुश आहे. म्हणजे सगळ्यांच्या कल्याणासाठी भारतीय जनता पार्टी खास करून देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश भाऊ महाजन या मतदारसंघाच्या आमदार माझी बहीण आहे ती सीमाताई हिरे, हे सगळे खूप खुश होऊन आम्हाला उमेदवारी दिली आणि त्यांना जाणीव आहे की इथं यांचं हे परिवार आहे, कुटुंब आहे आणि ही माणसं कोणाचं ऐकत नाही या प्रभागातली. हे दिनकर पाटील, अमोल पाटील, लता पाटील यांच्याच मागे उभे राहतात आणि त्या जाणीवमुळेच आम्हाला चारींना उमेदवारी दिली. आणि मी विनंती करील सगळ्या बंधू भगिनींना की आम्हाला चारही उमेदवारांना कमळाचं बटन दाबून विजयी करा आणि आम्हाला खात्री आहे सर्वात जास्त मताने आम्ही निवडून येऊ. आणि आपलं सुद्धा सगळ्या पत्रकार बंधूंचं आम्हाला खूप सहकार्य असतं, अधिकाऱ्यांचं सहकार्य असतं, सगळ्या जनतेचं सहकार्य असतं. त्यांना धन्यवाद. जय श्रीराम. चला. आपण जर बघितलं या ठिकाणी काही लोकांनी अक्षरशः कामावर दांडी मारून आपला रोजंदारी बुडून या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये एवढं प्रेम का हवं तुमच्यावरती? आम्ही सर्व काम करतो त्यांच्या सुखदुःखात. तुम्ही एकदम छोटं उदाहरण सांगेल, कोरोना काळात आम्ही आमच्या परिवारासाठी इतकं काम केलं. अन्नधान्य असेल, औषध असेल, भाजीपाला असेल, लस असेल, सॅनिटायझरचा ट्रॅक्टर असेल, त्यांना ती जाणीव आहे की माणसं सुखदुःखात कामा येतात. तेव्हा सगळे लोक घरात होते. अमोल पाटील, मी, लता पाटील, दिवरे, आमचा बाळासाहेब, ही सगळी टीम यांच्यामध्ये होतो, जनतेमध्ये. ती जाणीव ठेवून एवढे सगळे माझे बंधू भगिनी आलेले. अनेक पैशाची अपेक्षा कधी करत नाही, मतदानाचा 1 रुपया आमच्याकडून घेत नाही, एवढी आम्हाला खूप खात्री आहे. त्यामुळे एवढं प्रेम आहे. आणि तुम्ही विचारता ना, हे आमच्या कुटुंबावर प्रेम आहे म्हणून. माता की वंदे वंदे. आज नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक लागलेली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 9 मधून महाराष्ट्राचे कर्तव्यगार मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आणि आमच्या पश्चिमच्या लाडक्या कर्तव्यगार आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी माझी लाडकी बहीण भारतीताई रवींद्र दिवरे अ गटातून अनुक्रमांक नंबर 1, ब गटातून दिनकर धर्मा पाटील अनुक्रमांक नंबर 2, माझी दुसरी लाडकी बहीण संगीता बाळासाहेब गोटेकर अनुक्रमांक नंबर 3, माझा लाडका मुलगा तुमचा लाडका अमोल दिनकर पाटील याची अनुक्रमांक नंबर 2, आमच्या पॅनलच्या नेत्या माझी बायको लता पाटील आणि आपण सर्व माझे आपल्या परिवारातील कुटुंबातील इतकं प्रेम करणारे भारतात कुठेच नाही. तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बंधू आणि माझे लाडके भाऊ या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. तुमचा आमच्या परिवारावर जो विश्वास आहे तो फार आज दिसून येतो. फक्त आता एक विनंती, अमोलने खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकच विनंती आहे, 15 जानेवारी 2026 रोजी सर्वांना पॅनल टू पॅनल मतदान करायचं आहे. निशाणी कमळ आहे, 2 मशीन असणार आहे, 1 मशीनवर 2 कमळ असतील ही विनंती. आणि आज
आता आपण जे या उत्सवानं इथं आलात, याच उत्सवानं कोणीही रॅली सोडून जायचं नाही. 4ची लाईन राहील, महिला प्रथम राहतील. आम्ही 4 ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.